हरिओम. माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, परी मी आहे जगज्जीवनी निरंतर. नका करू खटपट, पहा माझा ग्रंथ नीट. तेणे सायुज्यतेची वाट गवसेल की. आत्माराम दासबोध, माझे स्वरूप स्वतः सिद्ध. असता न करावा खेद भक्तजनी. श्री समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेला शेवटचा संदेश. योगदास श्री जयगणेश जोशी यांच्या वाचनात हा संदेश आला आणि त्यायोगे श्री समर्थांच्या आत्माराम या ग्रंथाची ओढ त्यांना लागली. त्याचे पर्यावसन म्हणजे त्यांनी केलेले आत्माराम या ग्रंथाचे हे निरूपण. अध्याय पहिला, त्याग निरूपण. जयास लटिका आळ आला, जो माया गौरी पासूनी जाला. जालाच नाही तया अरूपाला, जालाची नाही तया अरूपाला रूप कैंचे. एक, नकारात्मक सुरुवात. आत्माराम या ग्रंथाची सुरुवात महाविलक्षण आहे, अद्भुत, विस्मयकारक आहे. पूर्वी साक्षात्कारित असलेले, अनुभूती प्राप्त झालेले दार्शनिकच लिखाण करीत असत. साक्षात्कार हा लिखाण करण्याचा, सद्गुरू होण्याचा अधिकार समजत असत. तरच सत्यकथन होऊ शकते ही जाण एकेकाळी होती. आता कोणीही उठतो आणि योग गुरु होतो, आध्यात्मिक गुरु होतो आणि अध्यात्मावर लिखाण करतो. ज्या संबंधी आपल्याला व्यक्त व्हायचे आहे त्याची स्वतःला अनुभूती असावी लागते. ज्याने जे प्रत्यक्ष अनुभवले तोच त्या संबंधी बोलू शकतो, लिहू शकतो. आत्माराम या ग्रंथाची सुरुवात श्री समर्थांनी नकारात्मक केली आहे. हे स्वाभाविक आहे, कारण स्वतः आत्माराम पूर्णपणे सकारात्मक आहे. यामुळे तो सकारात्मक व्यक्त करणे साक्षात्कारींनाही अशक्य झाले. तो जसा आहे तसा व्यक्त होऊ शकत नाही. श्रुतींनीही आत्मारामाचे वर्णन नकारात्मकच केले आहे. नेती नेती न इति न इति. कारण आत्मारामाचे सकारात्मक वर्णन करून श्रुती थकल्या. कितीही वर्णन केले तरी ते सतत अपुरेच राहू लागले. जे अनुभवले तेथपर्यंत ते पोचत नव्हते. हे लोक प्रामाणिक होते. शेवटी श्रुतींनी आत्माराम या ब्रह्मांडामधील कोणत्याही वस्तूसारखा, कोणत्याही गोष्टीसारखा नाही. नेती नेती न इति न इति असे नकारात्मक सांगून सुस्कारा टाकला आणि स्वतःची सोडवणूक करून घेतली. आत्माराम हेच या ब्रह्मांडात एकमेव सकारात्मक आहे. याचा अर्थ येथे नकारात्मक गोष्टींचाच आपल्यासारख्या सर्वसामान्यांना जास्त परिचय आहे. यामुळे जर नकारात्मक गोष्टी ज्या आपल्या परिचयाच्या आहेत त्यांचाच उपयोग करून सकारात्मक आत्माराम समजावून दिला तर ते सहजच आणि लवकर समजते. हेही याचे एक कारण असू शकते. ग्रंथारंभी श्री समर्थ म्हणतात की जयास लटिका आळ आला, ज्याच्यावर संशयास्पद आरोप आला आहे. आरोप होणे ही नकारात्मक गोष्ट आहे. सकारात्मक गोष्ट सांगण्यासाठी नकारात्मक गोष्ट सांगणे फार प्रभावी ठरते. या पार्श्वभूमीवर सकारात्मक गोष्ट मनावर चांगली वसते, ठसते.
उंच पर्वतावर राहणाऱ्याला चांगले वर्तन करावे, सात्विकतेने आचरण करावे असे सांगून पुरे होत नाही. ते त्याच्या पचनी पडत नाही. तो त्याच्या मस्तीत बेदरकार असतो. तथापि जर त्याला येथून पाय घसरला की खाली दरीत म्हणजे नेमके कोठे पडायला होते हे समजावून दिले की तो त्या पर्वतावर असूनही जमिनीवर पाय ठेवून राहतो. 2. सारभूत सुरुवात. श्री समर्थांनी आत्माराम या ग्रंथाची सुरुवात ग्रंथाचे सार सांगून केली आहे. आपल्याला शेवटी कोणीकडे पोचायचे आहे ते सुरुवातीलाच सांगितले आहे. आपण टेकडी चढण्याआधी पायथ्यापासून शिखराकडे एकदा नजर टाकतो आणि मग चढायला सुरुवात करतो. तसेच येथे आहे. ग्रंथाची ही सुरुवात, ही सुरुवातीची ओवी, ही सुरुवातीची अनुभूती जर परिपूर्णपणे समजली, उमजली, जाणली तर येथेच आत्माराम हा ग्रंथ आकलन होईल. आणि मग येथून पुढे आत्माराम हा ग्रंथ वाचणे, समजून घेणे ही एक महा आनंददायी यात्रा होईल. त्याच्या प्रत्यक्ष आचरणाने मग ही यात्रा आपोआप ध्यान, समाधी, योगे, साक्षात्काराच्या अनुभूतीवर मार्गस्थ होईल. पूर्वी अनेक ग्रंथांची सुरुवात ही अशी करत असत. योगादिराज पातंजलींनी सुरुवातीला सूत्र लिहिले आहे, अथ योग अनुशासनम, योग हा चित्तवृत्ती निरोध हा. सुरुवातीलाच त्या ग्रंथाचे सार सांगितले आहे. स्वतः समर्थांनी मनाच्या श्लोकांची सुरुवात अशीच केली आहे. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ जो निर्गुणांचा. सुरुवातीलाच त्या ग्रंथाचे सार सांगितले आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत. 3. तेन त्यक्तेन भुज्जिताः. ब्रह्मांडात आत्माराम सोडून बाकी यच्च यावत सर्व गोष्टी नकारात्मक आहेत, अशाश्वत आहेत, नाशिवंत आहेत. यामुळे भगवान आद्य श्री शंकराचार्यांनी म्हटले आहे, ब्रह्म सत्या जगत मिथ्या. श्री समर्थांनी या ग्रंथाची सुरुवात नकारात्मक केल्यामुळे त्या गोष्टींचा त्याग करायचा आहे. या समासाचा त्याग हा जो संदेश आहे तो ग्रंथारंभी आयताच ठसविला गेला आहे. तथापि या नकारात्मक गोष्टी असल्या तरीही त्या आत्मारामामधून निर्माण झालेल्या आहेत, त्या अनाठाई नाहीत. येथील सर्व वस्तू, सर्व गोष्टी मग त्या परस्पर विरुद्ध असल्या तरीही हेतुक आहेत. प्रत्येक गोष्ट विश्वासाठी आवश्यक आहे याचा विसर होऊ न देता, त्यांचा आदर ठेवून, त्यांचा अवहेर न करता, त्यातील उपयुक्तता हेरून त्या नेमक्या तेवढ्यापुरत्याच वापरायच्या आहेत. इतर बाकी वेळी त्यांचा त्याग करायचा आहे. म्हणजे त्या नकारात्मकतेचे सकारात्मकतेत परिवर्तन होते आणि त्या आपल्याला जीवन जगायला उपयुक्त होतात. याचा अर्थ या गोष्टी ईशावास्य उपनिषदाला अपेक्षित तेन तक्तेन भुज्जितः अशा प्रकारे वापरायच्या आहेत. अशा गोष्टींचा त्याग करून त्यांचा उपयोग करायचा आहे. विष किंवा दारू ही अनेक औषधांमधून वापरली जाते. त्यांचा उपयोग औषधापुरताच करून आपला रोग बरा करायचा आहे. इतर बाकी वेळी विषापासून, दारूपासून दूर राहायचे आहे. भगवद्गीतेत भगवंत श्रींनी हेच सांगितले आहे, कर्माचे फळ मला अर्पण कर,
तुला कर्म करण्याचा अधिकार आहे, त्याच्यापासून मिळणाऱ्या फळाचा नाही. येथील प्रत्येक वस्तू त्या निर्मात्याची, भगवंत श्रींची आहे. आपल्याला कर्मयोगासाठी देह, शक्ती, बुद्धी, युक्ती भगवंत श्री देतात. यामुळे जे मिळते त्यावर भगवंत श्रींचाच अधिकार आहे. यास्तव सर्व त्यांना अर्पण करून त्यामधून देहधर्मापुरता प्रसाद सेवन करायचा आहे. 4. लटिका आळ. श्री समर्थांनी येथे लटिका आळ म्हणजे संशयास्पद आरोप असे शब्द वापरले आहेत. लटिका हा शब्दच सांगतो की धड इकडेही नाही आणि धड तिकडेही नाही, मध्येच लटकलेला. घड्याळाचा लंबक दर सेकंदाला एकदा डावीकडे आणि एकदा उजवीकडे असा लोंबकळत असतो. तसा हा आरोप लटिका आहे. तसा केवळ संशय आहे, तो अजून सिद्ध झालेला नाही. कदाचित तो सत्य असेल किंवा असत्यही असेल. आळ याचा अर्थ आरोप. जसे घडू नये तसे घडले असे कोणाला वाटले की त्या घडविण्याचा आरोप केला जातो, आळ घेतला जातो. हा आरोप नेमका काय आहे ते श्री समर्थ पुढील ओळीत सांगत आहेत. आणि तो लटिका संशयास्पद का आहे हे ते पुढील ओळीत सांगत आहेत. हरिओम.